पण पांडवाला मारून अंजली वहिनीसनी काय फायदा आहे? राजकारण. अगं आई, अहो काय एखादा माणूस यांच्या सत्तेच्या विरोधात जातोय म्हणल्यावर त्याला मारायला माणसं पाठवली. मी ऐन वेळेला पोचलो म्हणून बरं, नाहीतर पांडवा आज ढगातच होता. होय होय, पप्प्यात आलं म्हणून मी वाचलो. माझ्यासाठी मान्य परेश पाटलांनी मार खाल्लाय. नाही 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 नाही, या गुंडगिरीचा जाब मी विचारणारच आहे. हो बघा किती लागले मला. इथं बघा, हे बघा. 2 दिवसात मी सांगते ते ऐका, असं धमकी देऊन गेलेत अंजली वहिनी. पण मी गप बसणार नाही. मी पंचायत बोलवणार म्हणजे बोलवणार. होय पांडवा, हे बघ तू पंचायत बोलीवच. हे गाव तुझ्या बाजूने असू दे नाहीतर नसू दे, हे माननीय परेश पाटील मात्र तुझ्या बाजूने असणार म्हणजे असणार बघ. ते काय मला माहित नाही. हे डोसकं काय उगाच फोडून घेतलो नाही मी. या पांडवाला न्याय मिळावा म्हणून. स्वतःवर नाव येऊ नये म्हणून गावाबाहेर जाऊन बसलेत. अरे असू दे रे पांडवा, किती दिवस बाहेर जाणार आहेत? एकदा का गावात आली की नाही, तिचा खोटेपणा कसा गावात समोर बाहेर काढतो बघाच. काय झालं? लागतोय का फोन? नाही नव, माता तुला बघू फोन. तुझा फोन लागत नाही, मग आमचा काय ढेकळाचा लागणार आहे? उग काय बी. एका रिसॉर्ट मधला कोणाचा तर नंबर असेल की तुझ्याकडे, लाव की फोन. नाही आमच्याकडे नाही फोन बिन काही. तूच फोनवरनं बुकिंग केलंस ना? हा केलतं की, पण ते कार्ड असतंय की नाही त्याच्यावरचा बघून फोन केलता आणि सेव्ह बिव नाही केला आम्ही. नाही आता नंबर. हे बघ, ते फोन केलेली जी लिस्ट असते का नाही त्याच्यात असतोय नंबर. लाव लवकर. नाही नाही आणि इकडे. नाही नाही नाही, बघतो की आम्ही. हाय बघ का? की लवकर. हा बघतो की. गावला हाय. लावा पण द्या इकडे. वाचतोय का बघायला? दे इकडे. चुकीचा असू दे, फोनच फोडतो तुझा. हेलो, हाँ नहीं सुनो साहब जी, वो आज का बुकिंग फुल है, आपको कल परसों आना पड़ेगा. राणादा आहे का तिकडं? कौन सा गाना? राणादा वो पहलवान वज्र के 6 फुट ऊंचा है वो बिल्डर. हाँ, वो बड़े साहब जी, छोटे साहब जी, मेम साहब जी है ना इधर? साहब जी, ओ साहब जी, बड़े साहब जी, कहाँ जा रहे? वो आपका फोन है, वो साहब जी का. इकडे कसा काय फोन आला? वो इधर रेंज है, नीचे रेंज नहीं है. द्या इकडे फोन. आपको ऊपर आना पड़ेगा. हाँ बरं आलो. हाँ आराम से. हाँ इसको. हाँ हॅलो. राणादा, अरे कुठेच मारता तू? केव्हापासून फोन लावा लागलो मी. अरे इकडे फोनला रेंजच नाही. बोल की. वहिनी आहेत का तिथं? आहेत की. बघ वहिनी आणि तू आत्ताच्या आता इकडे या. का काय झालंय? मारामारी झाली नव रातच्याला. त्या पांडवाला कोणतरी मारलंय आणि तो वहिनीचं नाव घ्यायला लागलाय. काय? वय, अरे वहिनींनी भडकवलंय म्हणून पप्प्या गावावर ढोल पिटा लागलाय. तुम्ही आत्ताच्या आता गावात या बघू. बरं येतो. हे बघ, पहिलं वाड्यावर या, इथनं मिळून जाऊया सगळी. वय लगेच निघतो मी. लगेच निघ, बघ वाट बघायला लागला इथं. आणि फोन चालू ठेव मरता. हा चल ठेवतो. इधर अंजली बाई, तर आवरा लवकर, आपल्याला घरात जावं लागणार आहे. का? काय झालं? ते इलेक्शनचं अर्जंट काम आहे. तुम्ही चला आवरा लवकर, चला घरला. कसलं अर्जंट काम? ते काय माहित नाही. सूरजनं डायरेक्ट घरला बोलवलंय. तुम्ही आवरा की. हो मी आवरते. बरं मी ते लाडू चावरून घेतो. हो.
अहो सरपंच अजून किती वेळ हे गावचं हुकुमशाह येत नाही तोपर्यंत ही गावची प्रतिष्ठित जुनी जाणती माणसं कवापासून येऊन बसल्यात पण ही येणार नाही ही गावभर फिरते काय मंडळी हा सांगा मला काय हिला करायचं का सरपंच अंजली व्हायला पाहिजे सरपंच अरे आता आली आहे ती घरी इथं येऊस्तोवर काय दम नाही होय तुला. काय ते ऐकलंस काय ऐकलंस का काय म्हणाले ती आली आहे एखादीला काळजी असती की नाही तर डायरेक्ट हिथं आली असती पण ही घरला गेली आता आवरणार चहा पाणी करणार आणि मग हलत डुलत येणार महाराणी सारखी आपल्याला काही कामच नाहीत ना आपण बाकी सगळे रिकाम टेकडे जरा नीट सवना बोल पप्या. सरपंच पप्या माननीय परेश पाटील म्हणायचं हा मान्य म्हणण्यासारखं तसं काम बी करायचं असतंय. मग हे काय हा हे बघा की हे हात हलना झालाय इथं डोसकं फोडून घेतलंय मी हा कसं दिसतंय हे बघा दादा दिसतंय की नाही अहो डोसकं फोडून घेतलंय मी या आमच्या पांडवा दादावर होणारा वार सगळं मी माझ्या अंगावर चोचल्यात नाहीतर त्याचा जीव गेला असता हे चांगलं काम नाही आहे का हा सांगा की मंडळी चांगलं काम नाही आणि तुमच्या लाडक्या अंजलीबाईनं काय केलं तर ह्याला मारायला माणसं पाठवली काय आहे? हा ह्यो भावाभावातला तिढा सोडवायला येत नव्हता तर असला दीडशानेपणा करायला कुणी सांगितलं होतं मग पप्प्या म्हणतोय तसं असलं तर अंजलीबाई चुकले हे नक्की. अहो दादा मी खरंच सांगालो हे बघा की हात हलवता येणं झालंय डोसकं फुटलंय माझं हे खरं आहे समज मारले आमसनी उद्या अंजली कुठं आहे? याला बघा यो यो हुजरा पुढे पाठवलाय मी म्हंटल होतं की तुम्हाला ही महाराणी सारखी हालत डुलत मागणी येणार म्हणून ए पप्प्या ए या 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 अंजलीताई या आल्या आल्या अंजलीताई आल्या आल्या काय अंजलीताई चांगलाच प्रसाद दिलाय की आम्हाला काय झालं? काय झालं बघितलं काय काय म्हणाले बघितलं काय करून सवरून वर आणि काय झालं म्हणे या बंडानं माणसं पाठवली होती पांडवाला मारायला अरे मी कशाला मारू कुणी मारलं पाईपलाईन करू देत नाही याचा राग मनात धरून तूच केलंस की सगळं. अहो वहिनी काय गोळ घातला तुम्ही हो अहो मी काहीच केलं नाहीये. बघा ऐका या बंडाला भडकवलं आणि म्हणत काय केले मी कुणालाही भडकावलेलं नाहीये. काय भडकवलेलं नाही ऐका ऐका मंडळी हे काय आहे मग हा इथं लागलंय मला या बंडानं माणसं पाठवली होती पांडवाला मारायला माझी माणसं नव्हती ती मग कुणाची होती मग कुणाची या अंजली वहिनीची. हे पप्प्या व काय बी बोलू नको सांगून ठेवतो एकदाच. बघा बघितलासा काय गावाल्यानो ही हुकुमशाही बघा या गायकवाड्यासनी त्यांच्या पुढे गेलेलं कुणी चालत नाही आणि त्यांना जरा जरी क्रॉस केलं की अशी धमकवण्याची भाषा काय बापू होय अरे अशीच भाषा वापरून माझ्या रेणूचं लगीन लावलं होतं या अंजलीनाने रानानं अरे तुम्हाला समजायचं माहितच आहे की बघा म्हणजे कसं आहे जोवर ह्यांचं माणसं ऐकतायत तोवर देव पण जरा जरी माणूस वाकड्यात गेला की यांचा खरा रंग बाहेर येतोय तेच पांडवान यांचं ऐकलं नाही राहू दे मी कशाला सांगू पांडवा अरे सांग की तूच पाईपलाईन करू दे नाहीतर आम्ही बघू काय करायचं ते अशा म्हटलं होते अंजली वहिनी. आणि सूर्या नाव द्या वस्ती राहून हातात उचलायची भाषा करत होती की. अरे त्या आधी तू म्हणला म्हणून आम्ही म्हणलं. अरे होय पांडवा रागाच्या भरात काहीतरी बोलला असेल पण ते तुम्ही खरं करून दाखवलंय सनिदा साहेब
आणि मला सांगा, नाही म्हणजे पांडबा, आपला पांडबा असं गायकवाडांचे हात उचलायची भाषा करेल का कधी? हा करेल का? सांगा की मला, काय रे सांग, करेल का? एक मिनिट, मी गावात नसतानाच कसं झालंय? प्लॅनिंग आहे सगळं. म्हणजे स्वतः गावातनं बाहेर जायचं आणि तो मारायला माणसं पाठवायची. एकदम चांगलं प्लॅनिंग केलं असं की. म्हणजे ते नाही, भांडणं मिटवायला बघत होता की भांडणं वाढवायला? काय हो, मी आणि बापू त्या पांडवाकडे गेलो विचारपूस करायला, तर ह्यांची माणसं तिथं हजर. अरे कुत्र्या का मारलं होतं पांडवाला. हं. अरे भावाला असं करून मारते वय. अरे पण वहिनीचा काय संबंध याच्यात? त्यांचंच नाव घेऊन मारलं आणि त्या जसं सांगतायत तसं गुपगुमन ऐकायचं, अशी धमकी देत होती ती माणसं. बघा बघा, म्हणजे ऐका समजेनी. नाही ठीक आहे की, मी एक विरोधक आहे, पण पांडवा सांगतोय त्याच्यावर तरी विश्वास ठेवा. तुम्ही कितीही ओरडून सांगितलं ना तरी जे खरं आहे ते खरं आहे. मी इथे नसताना हे सगळं घडलंय, त्यामुळे तुमच्या समोर जे चित्र उभं केलं जातंय तसं काहीच नाहीये. चित्रकलेत नापास व्हायचो मी कायम. तेव्हा चित्र उभी करणं हे तुमच्यासारख्या मास्तरीनबाईचं काम. हं? ते काय नाही, या पांडवाला न्याय पाहिजे आणि मला बी न्याय पाहिजे. अरे कसला न्याय? हे डोसकं काय उगाच फोडून घेतलं नाही. ए पप्प्या दादा, इथं काय होणार नाही. मी पोलीस स्टेशनला जाणार म्हणजे जाणार. आणि हे बघ, तुला पाईपलाईनच काय, पण हिरीतल्या पाण्याचा एक थेंब सुद्धा येऊ देणार नाही. जा, तुला काय करायचं ते कर. मग माझ्या अंगावर गाव घाल, नाही तर मी बोलो बघतो काय करायचं ते. तुम्ही हे बरोबर केलं नाहीत अंजली वहिनी. तुमच्याकडे गाळानं घेऊन आलो, हेच माझं चुकलं. काय ग, गाव चालवणं इतकं सोपं नसतंय अंजलीताई. असंच वागत राहिला तर गावाची वाट लागेल. काय रे सांगा की, काय गावाला तुम्हाला गावची वाट लावून घ्यायची आहे काय? तुम्ही सांगा, हा घ्यायची काय गावाची वाट लावून? अंजली वहिनी, तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, परत तुम्ही चुकीचं केलं बघा. होय, गोडी गुलाबीनं समजवायचं सोडून तुम्ही नको ते करून ठेवलंच बघा. अरे तरी बरं पप्प्यानं हँडल केलं, नाही तर पांडवाचा मुर्दाच गेला असता आपल्या गावातनं. हे असं गावात होणार असेल तर विचार करावा लागला आम्हाला. होय होय, विचार करावा लागला आपल्याला. होय होय, नाही करा जरा नीट विचार करा आणि ठरवा, गाव नेमकं कुणाच्या हातात द्यायचं. बापू चला. अंजली, हे प्रकरण हाताळण्यात खरंच थोडीशी तुझी चूक झाली बघ. उगाच गावात वादावादी. मारामारी झाली हे चुकीचं झालं हे नक्की, पण यात माझा काहीच संबंध नाही. पण पप्प्यानं बराबर डाव साधला. आपला हलगर्जीपणा झाला हे खरं. वहिनी, आता पुढं काय करायचं? मला वाटतं आपण त्या पांडुदादांशी बोललं पाहिजे. तो तर भडकलाय जाम. आता तोच एक पर्याय आहे आपल्याकडे. नुसते वाद घालण्यात आणि आरोप करण्यात काहीच अर्थ नाही. आधी ते मारणारे कोण होते हे शोधून काढलं पाहिजे. काय सांगू तुम्हाला राणा दादा, अहो या आडाण डोसक्याच्याला सांगण्यात काय अर्थच नाही.
परवा मी आणि सनीदा आलतो की समजवायला. तुम्ही आला त्यांना घोळ केलात. मारामारीची भाषा कशाला करायची? आम्ही राणा अजिबात नाही हा. उलट आम्ही त्याला सांगितलं मारामारी करू नको म्हणून. होय. तू हात उचललास ते समोरचा बी हात उचलत. आम्ही सांगितलं एक आणि ते बडबडायला लागले दुसरंच काहीतरी. हे समजा त्या पप्पाने केलंय. अहो म्हणून तर मारेकरी कोण आहे ते शोधायला पाहिजे. पांडवा, ए पांडवा, पांडवा, ए पांडवा. आता कशाला परत आलायसा? जीव घेणार का काय माझा? अहो पांडुदा, जीव नाही हो, बोलायचं होतं जरा. हा, मला नाही बोलायचं. अहो तुम्ही बोललाच नाही तर ते मारेकरी कोण होते कसं कळणार? तुम्ही भडकवलं बंडाला, माणसं घातली, क्लिअर आहे सगळं. बंडू दादा असं काही करणार नाहीत, माझी खात्री आहे. म्हणजे मीच केलं असं म्हणायचं का काय तुम्हाला? अहो हे बघा, उगाच मला बोलायला भाग पडू नका. जावा तुम्ही. पांडवा, तुला आमच्यावर खात्री नसेल तर उगा घेऊ नकस. तुला माझ्यावर विश्वास नाही का? रानात तो आहे म्हणून गप बसली, नाहीतर आतापर्यंत पोलीस केस केली असती कवाच. मी सांगतोय म्हणून बोल की. हे बघ, आपल्याला खरं काय ते कळायला पाहिजे का नको? पांडवा, तू मला अंजली बाईसने आज ओळखतोयस का? आणि सूरज त्यातला आहे का? त्यानं कधी कुणा रुगा आत उगारलाय? सांग की आम्हाला. नाही, मग जरा बोल की. नेमकं काय झालं होतं सांगा ना. मी भाकर खाऊन उद्या काही कामं करायची हे मनात गोळत होतो. तेवढ्या 4 माणसं आली आणि मला मारायला लागली. तुमचं नाव घेऊन धमक्या देत होता एक जण. गावातला होता. नाही आणखी काय खाना खुना? हा, नाही काय नाही. हो काहीतरी सांगा, त्याशिवाय कसं ओळखणार आम्ही? तुमचीच माणसं, तुम्हीच ओळखा. ए पांडवा, मला काय बोलायचं नाही, जावा तुम्ही. अहो आता काय करायचं? ह्यावरनं तर काहीच अंदाज बांधता येत नाहीये. बोलायला बी तयार नाही ना. बोलल्याशिवाय कळणार कसं काय झालं? हो ना. आता भडकलाय जाम. शांत झाल्यावर परत विचार. चला. चला सध्या. बाई बाई बाई, पोराला केवढी भूक लागल्या. काय खाऊ पिऊ घातलंय का नाही रे तिकडं? नदीत मासा खाल्लं का नाही तिकडं? मला एक बी नाही मिळाला. मासा गळाला लावायचा तर गळ लई हुशारीनं टाकायला लागतोय बाबा. तुला पकडायला येतात मासे? मासा गळाला लावण्यात तर आमची PhD झाल्या बाबा. म्हणजे म्हणजे काही नाही, तू मोठा झालास की नाही की मग कळल तुला. ठीक आहे, ठीक आहे. तिकडं काय काय मजा केली बरं तू? मग 2 दिवस जायचं म्हणली. सकाळी उठलो, ब्रश केला, मी आलो. आम्ही कंडिशनच तसली तयार केलती. न येऊन सांगत्यात कुणाला. काय ते? काय नाही काय नाही. बरं हे घे, आता तुझं तू खाऊन दाखव बरं. मोठा झालास की नाही तू? खा बरं. हे पाणी हितय. जाऊ बाई, अहो काय हे, लेकराला असं घरात एकटं सोडून तुम्ही कुठं बाहेर गेलता अहो? राणा भाऊजी तुम्ही सांगा, बरोबर आहे हे? वहिनी, ते बंड्याचा पांडवाच्या मळ्यात गेलतो. भांडण झाले ना हो त्यांच्यात. भांडण? अहो आमच्या तर कानावर आलाय लई मोठी मारामारी झाली म्हणून. त्या पांडवाला लई हाणलंय म्हणा, ते बी जाऊबाईंच्या सांगण्यावरनं. नाही वहिनी, अंजलीबाई कशाला असं करतील? हे तुम्ही आम्ही म्हणतोय राणा भाऊजी, पण अख्खं गाव तर जाऊबाईंवर राग धरून बसलंय की नाही. जाऊबाई तुम्हाला सांगतो, हे असलं मारामारीचं सल्ला देत जाऊ नका कुणाला. गावात तुमच्या पद्धतीचं राजकारण चालणार नाही. उद्या तुमच्यामुळे एखाद्याचा जीव बिव गेला तर केवढ्याला पडायचं बरं? मी कोणालाही कसलेही सल्ले दिले नाहीये. पण मग नाव तर तुमचंच समोर आलंय ते. हे बघा जाऊबाई, अहो गावातलं राजकारण आम्हासनी चांगलंच माहिती. बरं तरी बरं बाई, तुम्ही बाहेर गावी गेलता. उगं तुम्हाला काय बाय झालं असतं म्हणजे. देवा, ते काही नाही, ते काही नाही. हे बघा जाऊबाई, तुम्ही काय राजकारणात पडू नका.
हे निवडणुकीपासून लांब राहा बरं तुम्ही. राणा भाऊजी, अहो तुम्ही तर समजून सांगा. उगा आपल्या घरावर काही इग्न बिग्न यायला न ग. काळजीनं बोलतोय हो आम्ही.